वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. भाऊ, हस्तिनापुरावर कौरवाचं राज्य होतं. धृतराष्ट्र राजा होता. त्यांचे 100 मुलं होते आणि पंडू हा त्याचा भाऊ होता धृतराष्ट्राचा. त्यांचे 5 पांडव होते. वास्तविक पाहता हे राज्य जे होतं हे दोघांचं अर्ध राज्य होतं. परंतु धृतराष्ट्र राज्यावर असल्यामुळं दुर्योधनाला वाटायचं की हे राज्य माझं आहे, मी पांडवाला यातलं एक गावही देणार नाही. परंतु धृतराष्ट्रानं लोकांच्या दडपणानं लोक काय म्हणतात त्यामुळं पांडवांना इंद्रप्रस्थाचं राज्य दिलं होतं. परंतु त्यातही कौरवांनी त्यांना दूतावाला खेळायला बोलवलं आणि दूत खेळून बोलवल्यानंतर त्यामध्ये पांडव हरले गेले. हे कौरव जिंकले आणि पांडवाला 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा मिळाली. मग पांडव वनवासात गेले. 12 वर्षे त्यांनी वनवासाचे काढले आणि 1 वर्ष पुन्हा त्यांनी अज्ञातवासाचं काढलं. आणि काढल्यानंतर ते प्रगट आले आणि मग राज्य मागितलं. बऱ्याच गोष्टी झाल्या, खल झाले. श्रीकृष्ण महाराज गेले स्वतः त्याला म्हणायला की हे राज्य नका देऊ, पण 5 गाव तरी पांडवांना द्या. परंतु त्यांनी सांगितलं की 5 गाव काय, सुईच्या टोकावर बसून एवढी माती पण देणार नाहीत. आणि मग मायबाप युद्ध ठरलं. मग ते म्हणले युद्धातून घ्या. मग हे कौरवाला निश्चित माहीत होतं की सत्ता आपल्या हातात आहे, लोक सगळी जग आपल्या आपल्याकडून आहे. पांडव करणार काय, त्याच्याजवळ नाही पैसा आहे, नाही धन नाही, ना सेना आहे, कोणचंच नाही, अधिकार आहे, सत्ता आहे, काहीच नाही. आणि असं त्याला वाटलं आणि त्याच्यातून मग कौरव युद्धाला तयार झाले. पांडव बी आता झाले युद्धाला तयार. आणि पांडवाकडून श्रीकृष्ण महाराज होते मात्र. आणि बरेच त्यांचे द्रुपद राजे हे सगळ्या राजे लोकांना पांडवाला सहाय्य केलं, पैसे दिले, घोडे दिले, सैन्य दिलं. आणि मग पांडव 7 अक्षौहिणी सैन्य जमा करू शकले आणि पांडव 11 अक्षौहिणी सैन्य गोळा करू शकले. आता एवढे 11 अक्षौहिणी सैन्य असून कौरवाचं आणि पांडवाचं 7च अक्षौहिणी असून देखील, आणि कौरवाकडून मोठमोठे लोक होते. भीष्माचार्य जे की परशुरामाचे शिष्य होते ते, आणि त्यांनी महादेवाला पण रणामध्ये जिंकलं होतं. आणि असे होते ते परशुरामाला जिंकलं होतं, महादेवाला जिंकलं होतं. असे ते भीष्माचार्य होते. द्रोणाचार्याला असा वर होता की ते युद्धात जर उभं राहिले तर त्यांना कोणीही हारू शकत नव्हतं. आणि जो अश्वत्थामा होता त्याच्याजवळ असं एक अस्त्र होतं की सगळ्या जगाला खलास करेल असं अस्त्र होतं. आणि कर्ण बी काही कमी नव्हता. द्रोणाचार्य होते. अनेक लढवय्ये म्हणजे कौरवाकडून होते आणि त्या मानानं पांडवाकडून फारच कमी कुमक होती. आणि मग परंतु तरीही ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस कौरव हारले गेले, पांडव जिंकले गेले. तर कौरवाचे हारण्याचे कारण काय? कारण पहिली गोष्ट, कौरव जे होते हे अत्याचारी होते, अधर्मानं चालणारे होते. आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्य, पुन्हा विदुर काका हे जे लोक होते यायचं वर्तन बरोबर पटत नव्हतं.
परंतु त्याच्या पक्षाचे होते ते, त्यांच्याकडे संधी नौकर होते ते. भीष्माचार्य सोडता बाकी सगळे संधी नौकर होते आणि ते नौकर असल्यामुळं त्याला त्यांच्याशी म्हणजे लॉयल राहावं लागत होतं. त्यांच्याशी म्हणजे त्याच्यात जुळून त्याचं म्हणणं पटत नसलं तरी बी ते म्हणणं त्याला ऐकावं लागत होतं. आणि मग त्यामुळं द्रोणाचार्य, भीष्माचार्य, विदुर काका हे जे जरी समजा शरीरानं जरी पांडवाकडून कौरवाकडून असले तरी ते कौरवाकडून नव्हते. त्याचं सगळं मन पांडवाकडून होतं. त्याचं पांडव जिंकावं असं सगळ्याची इच्छा होती. फक्त एकच दुर्योधन, त्याची इच्छा फक्त आपण जिंकावं अशी होती. बाकी कोणाचीही इच्छा नव्हती की कौरवाचा विजय व्हावा. मग हे मुख्य कारण हे म्हणजे कौरवाचा हार होण्याचं हे मुख्य कारण आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज जकड दुर्योधन आणि अर्जुन गेल्यानंतर हा जो अभिमानी आहे दुर्योधन, अभिमान धरून तो त्याच्या श्रीकृष्ण महाराजाच्या उशाला बसला. एकेच वेळेस ॲट ए टाईम गेले ते. आणि अर्जुन मात्र विनम्रतेने त्यांच्या पायापाशी बसला. आणि मग शेवटी मग काय झालं, शेवटी मग ते म्हणले की आम्ही कशाला आले तुम्ही? ते म्हणले आम्ही मदत मागायला आलो तुम्हाला. मग श्रीकृष्ण महाराज म्हणले ठीक आहे, मदत देतो मी, पण माझी सेना एकीकड आणि मी एकीकड. कोणाला सेना घ्यायची घ्या, कोणाला मला घ्यायचं तर घ्या, पण आधी दुर्योधना तू माग अगोदर. आणि मग तरी दुर्योधन श्रीकृष्ण महाराजालाच मागायला. तरी मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन ठीक आहे, म्हणले मला मागताना तुम्ही ठीक आहे, पण मी काम करणार नाही. शस्त्राने मी करी सांगेन गोष्टी युक्तीच्या 4. मी शस्त्र हातात घेणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगत. दुर्योधनाला वाटलं मग हा खाली युद्ध नाही करणार आणि हा आपल्या काय कामाचा माणूस. त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाला त्यांनी घेतलं नाही. ही मोठी घोड चूक केली त्यानं दुर्योधनानं. सगळ्यात मोठी चूक होती ही. आणि त्यामुळं हे म्हणजे दुर्योधनाच्या हारण्याचं हे कारण आहे. बरं घेतलं, त्याची सेना घेतल्यानंतर युद्ध सुरू होणार होतं. आणि मग अशा वेळेस श्रीकृष्ण महाराजानं त्या सेनापतीला बोलवलं. आणि सेनापतीला बोलवल्यानंतर त्याला म्हणले म्हणजे तुझ्या दुर्योधनाच्या राज्यात कापूस केवढ्या किलो आहे रे? ते म्हणले देवा आता इथं युद्ध करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही कापूस विचारायले. मग ते म्हणले नाही सांगत का? नको सांगू जाय. आणि मग तो निघून गेला. पण दुर्योधनानं पाहिलं की श्रीकृष्ण महाराज याच्या कानात काहीतरी सांगायले. आणि त्यानं याला विचारलं सेनापतीला दुर्योधनानं की सांग तुला तुझ्या मालकानं काय सांगितलं तुझ्या कानात? ते म्हणला की श्रीकृष्ण महाराज मला म्हणू लागले की तुझ्या इकडं कापूस केवढ्या किलो आहे? आणि म्हणले मला काय तू गधा समजायला का? म्हणले इथं युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये ते कापूस केवढ्या किलो असं विचारते तुला? म्हणजे हे तुझं सगळं चूक सांगायलास तुम्हाला. तर तू जर खोटं बोलला, आजच जर खोटं बोलायलास तर युद्धात खोटी कामं का करणार नाहीस तू? आणि तुला कदाचित श्रीकृष्ण महाराजानं तुला खोटी कामं करण्यासाठीच सांगितलं असं. उलट म्हणजे त्या सीमेवर धाडलं आणि सीमेवर धाडल्यानंतर पाकिस्तानाची सेना मारण्यापेक्षा तू भारताची सेना का नाही मारणार? असं तू मूर्ख, तुला असं सांगितलं असलं ते पांडवाची सेना सोडून द्या आणि कौरवाची सेना मारा असं जर झालं असेल तर मग काय कामाची तू आमच्या? आणि मग शेवटी ते म्हणलं तू जाय रे बाबा, आमच्यात युद्ध करू नको, आमच्या सगळं राहू नको, तुमच्यासारखी खोटी माणसं आमच्या कामाची बी नाहीत. आणि मग ही दुसरी चूक केली मायबाप हो. हे नारायणी सेना त्यानं वापस पाठवून दिली. दुर्योधनानं ती नारायण सेना स्वीकारली नाही. म्हणजे श्रीकृष्ण महाराजानं असे डाव चलले की त्या दुर्योधनाच्या हातात काहीही पडू दिलं नाही. आणि मग शेवटी ती नारायण सेना गेली त्याच्या हातातून. आणि हे घरचेच लोक जे होते ते म्हणजे शरीरानं जरी कोवळं दिसत होते तरी ते मनानं पांडवाकडं होते. पण त्याचं असं वाटत होतं त्याला की पांडवाचा विजय व्हावा.
असं वाटत होतं. आणि दुसरी पुन्हा सगळ्यात पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो द्रोणाचार्य होते, द्रोणाचार्यानं ह्या त्याच्याकडे जे शिष्य होते सगळे शिकणारे, त्या शिकणाऱ्या शिष्याला त्यानं कधीही म्हणजे नीती नैतिकता शिकवली नाही, फक्त धनुर्विद्या शिकवली नाही. गुरु कोणचा बी असला तर त्यानं म्हणजे शास्त्र शिकव, गीता शिकव, पण गीता शिकवत असताना नैतिकता शिकवायला पाहिजे. पण ही नैतिकता शिकवली नाही आणि मग त्याचा परिणाम असा झाला की जो दुष्टदुम्न होता तो द्रोणाचार्याचा शिष्य असताना देखील त्याच शिष्यानं आपल्या गुरुचीच म्हणजे ध्यानस्थ गुरु बसले असताना देखील त्या गुरुचं मुंडकं त्यानं उडविलं तलवारीनं. म्हणजे हे जे ही एक चूक म्हणजे द्रोणाचार्याची होती. द्रोणाचार्यानं ही चूक झाल्यामुळं आणि मग द्रोणाचार्य कधीही मरू शकत नव्हते, परंतु असं ध्यानस्थ असताना म्हणजे आणि तिनं मारले गेले द्रोणाचार्याला. आणि द्रोणाचार्याला मारल्यामुळं हा यायचा जो महत्त्वाचा सेनापती होता दुसरा. पहिले सेनापती तर भीष्माचार्य होते, दुसरे सेनापती हे द्रोणाचार्य होते. तर हे पहिला सेनापती तर तो बी म्हणजे डाव करूनच मारला गेला. त्या पहिल्या सेनापती तो तर मरणारच नव्हता, परंतु त्याला श्रीकृष्ण महाराजानं काय केलं, भीष्माचार्यानं एक दिवशी असा पण घेतला की उद्या पांडव ह्या धर्तीवर दिसणार नाही तुम्हाला. मग असं श्रीकृष्ण महाराजाला कळल्यानंतर त्यांनी द्रौपदीला भीष्माचार्याच्या दर्शनाला धाडलं. आणि भीष्माचार्य ध्यानस्थ होते आणि मग त्यांनी द्रौपदीनं त्याचं दर्शन घेतलं आणि ते म्हणले अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि पुन्हा डोळ्या उघड्यावर द्रौपदी म्हणली आता कसं म्हणजे तुम्ही असं म्हणाले म्हणीन तुम्ही तर उद्या पांडवाला मारून टाकणार आहेत असं, आणि आता कसं काय होणार. तर मग ते म्हणले आता वचन तर माझं पूर्ण करावं लागेल, हे श्रीकृष्ण महाराजाचीच म्हणजे चाल आहे. आणि मग आता काय करा म्हणे, तो शिखंडी आहे ते शिखंडीला पुढं करा आणि मला बाणं, अर्जुना तू माझी शपथ आहे तुला, तू मला माझ्यावर बाणं मार आणि तू शिखंडीला पुढं कर. कारण मी बाई जर समोर आली, मी तिला बाई समजतो शिखंडीला, आणि त्या बाई जर पुढं आली तर मी त्याच्यासंग युद्ध खेळणार नाही. मी तुला काही बाण मारणार नाही, त्या शिखंडीच्या आडून मला तू बाणं मारून ठार मारून टाक. आणि मग अर्जुनानं दुसऱ्या दिवशी तसंच केलं, भीष्माचार्य मारले. आणि पहिला सेनापती असा गेला म्हणजे तो खंबीर सेनापती गेला, आणि दुसरा द्रोणाचार्य तो बी खंबीर सेनापती त्या दुष्टदुम्नानं ध्यानस्थ बसले असताना मारून टाकला. म्हणजे दोन पाये दुर्योधनाचे म्हणजे इथंच कापून टाकण्यात आले मायबाप. हो, त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा त्याच्या अभ्यासामधला हा जो भाग आहे. आणि विशेष म्हणजे दुर्योधनाचा जो पक्ष होता तो अन्यायाचा पक्ष होता, तो अधर्माचा पक्ष होता. आणि पुन्हा म्हणजे काय झालं, पुन्हा अनेक गोष्टी अशा घडल्या की ज्या गोष्टीमुळं की हा दुर्योधनाचा पक्ष खलास झाला. एकदा ती गांधारी माता होती, गांधारी मातानं दुर्योधनाला सांगितलं तू एकदम नग्न आहे माझ्यापुढं, मी तुझं शरीर म्हणजे वज्रासारखं करते. परंतु तो काही विशिष्ट गुप्त अंग झाकून गेला आणि तिथं तो हे राहिला ना, तिथं तो म्हणजे कच्चा राहिला. आणि कच्चा राहिल्यामुळं त्याला मरण पत्करावं लागलं आणि पराजय पत्करावं लागलं. अनेक असे गोष्टी आहेत मायबाप की ज्या दुर्योधनाला म्हणजे ह्या कौरवाच्या पक्षाला म्हणजे हे करण्यासारखा हार मानण्याकरता, पराजय मानण्याकरता कारणीभूत ठरल्या त्या गोष्टी, अनेक गोष्टी येतात. आणि विशेष म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स होता त्या दुर्योधनाला कितीक वाऱ्या म्हणजे यानं द्रुपद राजानं देखील हरवलं होतं दुर्योधनाला. त्या यक्षानं देखील धरून बांधलं होतं आणि यक्ष त्याला ठार मारणार होते, पण पांडवाने त्यांना सोडून आणलं होतं. पण तरीही यायच्या डोक्यात प्रकाश पडला नाही की पांडव आपल्या कधीही कामी येऊ शकतात
आणि आपले सहकारी होऊ शकतात. परंतु हे त्याच्या डोक्यात आलं नाही आणि त्याने पांडवाशी म्हणजे आपल्या चांगले मित्र होऊ शकतात. ते ज्या मित्र चांगले त्या मित्रासंग वैर केलं आणि वैर केल्यामुळं आपल्या घरच्याच माणसासंग त्यानं वैर केलं आणि वैर केल्यामुळं तो म्हणजे त्याच्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरला आणि तो पराजयाला कारणीभूत ठरला. कोण? हा दुर्योधन. यामुळं कौरवाची जी हार झाली, दारुण पराभव झाला, तो याचमुळे झाला बाय बापू. आणि मग आपल्याला हे जे महाभारत आपल्याला तेच शिकवतंय की आपण नीतीचा पक्ष आपला असला पाहिजे, आपण धर्मानं असलं पाहिजे. तर त्याचमुळं म्हणजे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधर तत्र शिवजा भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर म्हणजे याचा गीतेचा शेवट करताना जो संजय म्हणतो की जिकडं अर्जुन आहे, जिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत, जिकडं धर्म आहे तिकडंच जे आहे. त्यामुळं हे आपल्याला शिकवतं आहे महाभारत की आपल्या याच्या जीवनामध्ये म्हणजे काय पाहिजे. आपल्या जीवनामध्ये म्हणजे नीती पाहिजे. आपल्या याच्यामध्ये आपला जो पक्ष आहे तो धर्माचा पक्ष पाहिजे. अधर्माचा पक्ष कधीही जिंकत नाही. कितीही अधर्म मोठा असला तरीही तो जिंकत नाही. म्हणजे रामाचं सैन्य फार कमी होतं आणि रावणाचं सैन्य फार मोठं होतं, तरी बी रामाकून धर्म होता म्हणून राम जिंकले गेले. अधर्माचा जो पक्ष होता रावणाचा तो कधीही जिंकला गेला नाही. बाबा अधर्म कधीही जिंकत नाही. धर्म जिकडं असन तिकडंच विजय मिळत असतो. त्याचमुळं श्रीकृष्ण तो म्हणतो, संजय म्हणतो शेवटच्या श्लोकात की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र शिवजावर भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर बाबा. तिकडंच सगळं आहे. त्यामुळं बाबा आपले बी जीवनात आपल्याला जर यश मिळवायचं असेल, आपलं जीवन यशस्वी करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये धर्मानं आपण चालणं गरजेचं आहे. हो, धर्मानं चला आणि तुमचं जीवन सफल करा अशी मी विनंती तुम्हाला करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी देखील एक प्रेमाची विनंती करतो आणि तुम्हाला तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.